नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अस्मिता जयवंत साबळे. मी आता दुसरी शिकत असून स्वच्छता मॉनिटर या विषयी ही छोटीशी नाटिका सादर करीत आहे. तुम्ही काय करतेस? ते पाणी झाडांना टाकण्यासाठी ठेवलेले आहे. त्यावर मच्छर होऊ शकतात. ते तुला चावले तर तुला त्रास होईल. तू हे कशासाठी करतेस? दादा, मला काही नाही होणार, मला खेळू दे. बरं, खेळ. दादा, मला मच्छर चावला. तू जे मला मगाशी सांगत होता पाण्यात नको खेळूस, ते मला ऐकायला पाहिजे होतं. बघ, मी तुला मागायचे सांगत होतो की त्या पाण्यावर व गवताच्या ठिकाणी डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरवणारे मच्छर असू शकतात. ते तुला चावले तर तुला त्रास होईल. बरं, असू दे, बस आता ये. अगं अस्मिता, तू हे काय करतेस? का झोपलीस? तुला शाळेत दिले गेलेला अभ्यास नाही का करायचा? अरे दादा, मला ताप आल्यासारखं वाटत आहे. बरं, थांब मी बघतो. अरे च्या, तुला तर खरंच ताप आलाय. थांब, मी डॉक्टरांना घेऊन येतो. या डॉक्टर. काय होते बाळा? ताप येतोय कधीपासून? कालपासून. किती दिवस झाले ताप येते बाळाला? कालपासून. काय खाण्यात काय बदल झाला किंवा दुसरं काय खेळी पाण्यात वगैरे कुठं काय असेल? पाण्यात तर सगळं नॉर्मल आहे. पाण्यात खेळते तेव्हा त्याला मच्छर चावला. मच्छर चावलाय? हा. आकडा जी बाहेर कुठल्या शाळेत आहे बाळा? ज्ञानसंवर्धिनी. अच्छा. किती बघू भाई. ही काय औषध दिले? औषध घ्या. माझ्याकडचं काय औषध आहे मी जे तुम्हाला घेतलो 5 ml द्या सकाळ संध्याकाळ. आणि जर 3 दिवसात नाही ताप कमी झाला तर तुम्ही बोलाय ना मच्छर चावलं त्याला, तर 3 दिवसात नाही ताप कमी झाला तर आपल्याला डेंग्यू किंवा मलेरियाची टेस्ट करावी लागेल. ओके, काळजी घ्या. म्हणून बालमित्रांनो, कधीच साठवलेल्या पाण्यात खेळू नये, कारण